आमच्या दवाखान्याच्या पहिल्याच वर्षीची गोष्ट ही. पुण्यात शिवाजीनगरला आमचा दवाखाना चालू होता, पहिलाच दिवस पालखीचा. आणि माझा एक लहानपणापासूनचा मित्र जो पहिल्यापासून वारीला माझ्यापर्यंत बरोबर आला होता, तो आणि मी दोघं औषधं काढत होतो मागच्या गाडीत. त्यावेळी तुकाराम महाराजांची पालखी चालू होती. त्याच्यातला आमच्या कोणी ओळखीचं नाही, आम्ही कधी तिकडे गेलेलो नाही. एक माणूस जवळ आला माझ्या आणि मला म्हणाला, काय रे रोहन, कसा आहेस? म्हटलं छान, मजेत, तुम्ही काय म्हणताय? कधीपासून हा दवाखाना सुरू केला? म्हटलं 2 वर्ष झाली, हे 2रं वर्ष आहे आमचं दवाखान्याचं वगैरे सगळं. तो बोलला बिल्ला आणि पुढे निघून गेला. सचिन म्हणून जो मित्र होता माझा, तो म्हणाला, कोण होता? म्हटलं मला काय माहिती कोण होता. अरे तुझं नाव घेऊन बोलला तुझ्याशी. म्हटलं हो, बोलला नाव घेऊन, पण मला माहित नाही कोण होता ते. रस्ता मोकळा होता, मी आणि सचिन आम्ही त्याच्याकडे बघतोय, तो माणूस माझ्याशी बोलून पुढे गेला आणि त्याचं माझं संवाद झाल्यानंतर आम्ही परत बघतो, तिथं कोणीही नव्हतं. कुठे जाईल तो? मोकळ्या रस्त्यावर कुठे जाईल? आम्हाला कुठं गेला हे कळलाच नाही तो माणूस. बरं, जाऊन त्या गर्दीत घुसेल तर जाताना तरी दिसेल ना, आम्ही मोकळ्यात उभे आहोत. मला तरी असं वाटतं तो माऊलींच्या गणांपैकी कोणाकोण माझं नाव घेऊन कसा बोलला. तिथं माझं कोणी ओळखीचं नव्हतं, असं काहीतरी वेगळं की जे एक्सप्लेनेबल नसतं.